महादेव जानकरे आता बारामतीमधून लढणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। तर परभणीच्या ऐवजी बारामतीमधून लढण्याची महायुतीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। तर शरद पवार सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी आता ही खेळी तर नाही ना, या संदर्भातल्या चर्चा देखील सुरू करण्यात आल्यात। तर महादेव जानकर आता बारामतीमधून लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर या संदर्भात रासपच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूयात। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आता बारामती लोकसभा लढण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महादेव जानकर यांची बैठक पार पडली आणि यामध्ये महादेव जानकरांना महायुतीच्या माध्यमातून एक जागा देण्याचं आश्वासन देण्यात आलं। आपल्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघातील महादेव जानकरांचे कट्टर समर्थक जे रासपचे जुने कार्यकर्ते आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाचं वातावरण पाहिलं तरी सुनेत्राताई पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सरळ लढत होईल असं चित्र बारामती लोकसभा मतदारसंघात आहे। परंतु आता दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी वाढीस लागलेली आहे किंवा शिवतरेंनी जो टोकाचा विरोध पवार घराण्याला केलेला आहे, त्यामुळे थोडंसं बारामती लोकसभेचं चित्र थोडंसं बदलत चाललेलं आहे। आणि बहुतेक हवेचा अंदाज घेऊन अजितदादांनीही हा पर्याय बहुतेक जानकर साहेबांसमोर ठेवलेला दिसतोय की बाबा तुम्ही बारामती लोकसभा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवावी। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।